मराठी विषयामध्ये भाषा साहित्य आणि कौशल्य विकास उत्कर्ष वाटा या पुस्तकामधून तिसरा पाठ ज्ञानयुगातील नेतृत्व हा तिसरा पाठाचे अध्ययन करणार आहोत. ज्ञानयुगातील नेतृत्व विवेक सावंत यांचा सर्वात पहिला आपण परिचय ऐकणार आहोत. लेखक श्री विवेक सावंत हे महाराष्ट्र राज्य ज्ञान महामंडळाचे म्हणजे MKCLचे 2001 या स्थापन वर्षापासूनचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहे. त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली म्हणजेच महाराष्ट्र ज्ञान महामंडळ कंपनीचे आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शैक्षणिक क्षेत्रात परिवर्तन घडवून आणलेले आपल्याला दिसून येते. त्यांचे कार्य हे महाराष्ट्रापुरते सीमित व मर्यादित आहे असं नाहीये. शैक्षणिक क्षेत्रामध्ये परिवर्तन घडवून आणले पाहिजे. कार्य हे महाराष्ट्रापुरते सीमित नको राहायला, देशात आणि परदेशातही मोठ्या प्रमाणात विस्तारलेले आपल्याला दिसून येते. त्यांच्या कल्पनेतून एकमेकांसाठी MKCLचा हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा संगणक साक्षरता अभ्यासक्रम महाराष्ट्रात आजपर्यंत त्यांनी 1,25,00,000 विद्यार्थी पूर्ण केलेला आहे. त्यांच्या मते त्यांनी केलेल्या या कार्याची एक जागतिक विक्रम म्हणून नोंद पण करण्यात आलेली दिसून येते. 1986 साली अमेरिकेने भारताला महासंगणक अर्थात सुपर कंपनीचे तंत्रज्ञान नाकारलेले होते. त्यावेळी या संशोधकांनी आपल्या भारतामध्ये परम महासंगणक बनविला. या संशोधकांच्या आणि तंत्रज्ञानाच्या गटांमध्ये लेखक विवेक सावंत यांचा महत्त्वाचा वाटा आहे. केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या धोरणात निश्चिती समित्यांवर तसेच विद्यापीठाच्या तज्ज्ञ समित्यांवर त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडलेली दिसते. आपल्या देशातील डिजिटल स्वरूपाची ही विषमतेची दर्जा आहे, ही जी दरी आहे त्यात त्यांनी आधुनिक पद्धतीने दारिद्र्यमुक्त व ज्ञानाधिष्ठित समाजाची निर्मिती केलेली आपल्याला दिसून येते. यासाठी भरीव स्वरूपात योगदान त्यांनी केलेले दिसून येते. त्याचा पहिला प्रश्न आहे, खालील प्रश्नांची उत्तरे 50 शब्दात लिहा. पहिला प्रश्न दिलेला आहे, लेखक विवेक सावंत यांच्या मते कोणत्या समस्या पारंपरिक उपायासाठी सोडणाऱ्या नाहीयेत, की कोणत्या अशा समस्या आहेत ज्या पारंपरिक उपायांनी पण सुटणार नाही. उत्तर, लेखक विवेक सावंत यांनी आपल्या ज्ञानयुगातील नेतृत्व या लेखनामध्ये भविष्यातील नेतृत्व कसे असावे याविषयी मत प्रतिपादन केलेले दिसून येते. आता मानव व समाज हा शेती व उद्योग माहितीतून आता ज्ञानप्रधान अवस्थेत जात आहे. परंतु यातून जात असताना आपल्या भारतामध्ये असणाऱ्या अनेक समस्यांविषयी लेखक पण विचार करत आहे. लेखकाच्या मते आज भारताच्या प्रगतीमध्ये अनेक समस्यांचा शिरकाव झालेला आपल्याला दिसतो. गरिबी, उपासमार, बेकारी, भ्रष्टाचार, अस्वच्छता, अनारोग्य, कुपोषण, अज्ञान, निरक्षरता, निकृष्टता, दर्जाचे शिक्षण, दैववाद, सामाजिक अन्याय, हिंसाचार, अत्याचार, असुरक्षितता, अशांतता, दहशतवाद, बेशिस्तपणा, पर्यावरण अरिष्ट, सांप्रदायिकता, अवैज्ञानिकता, पराधीनता, असहिष्णुता, शत्रुभाव, सुजाण नागरिकत्वाचा अभाव, सांस्कृतिक मागासलेपणा अशा अनेक समस्या असलेल्या देशात या समस्या जटिल स्वरूपात आपल्या देशात टिकून आहेत. आता या सर्व ज्या समस्या आहेत ह्या अशाच टिकून राहिल्या तर भारताची प्रगती कदापि होणं शक्य नाही. या समस्या पारंपरिक उपायांनी सुटण्यासारख्या राहिलेल्या नाहीत असे लेखक आपल्या मतामध्ये व्यक्त करताना दिसून येतात. तर हे उत्तर या प्रश्नासाठी अतिशय पूरक असं आहे. याच्यामध्ये प्रश्न दुसरा आहे, कर्मशील ज्ञान आणि संपत्ती हे शब्द शतकाल समानार्थी होत आहेत असे लेखक का म्हणतात? लेखक विवेक सावंत यांच्या मते 21व्या शतकापासून नवीन कर्मशील ज्ञानाचा अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले दिसून येते. या शतकामध्ये निसर्ग संपत्ती, खनिज संपत्ती, कच्चा माल, ऊर्जा, जमीन, शारीरिक श्रम करणारे मोठी प्रशिक्षित लोकसंख्या तसेच आर्थिक भांडवल इत्यादी गोष्टी पुरेशा नसून केवळ ज्ञानाच्या व बौद्धिक संपत्तीच्या बळावरच काही समाज व देश, काही उद्योग मोठ्या प्रमाणात
विकास करताना आपल्याला दिसतात. हे यापूर्वी ज्या काही आधीच्या शतकामध्ये आहेत कधीही झालेले नव्हते. त्यामध्ये लेखक विवेक सावंत यांना कर्मशील ज्ञान आणि संपत्ती हे शब्द या शतकात समानार्थी वाटत आहे. यामधला प्रश्न तिसरा आहे, ज्ञानाच्या कोणत्या त्रिसूत्रांबद्दल लेखक येथे माहिती देत आहेत का? लेखक विवेक सावंत आपल्या ज्ञानयुगातील नेतृत्व या लेखामध्ये ज्ञानाच्या त्रिसूत्रांबाबत माहिती देत असताना सांगतात की ज्ञानाधिष्ठित उद्योग, ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्था व ज्ञानाधिष्ठित समाज हे आजच्या शतकातील महत्त्वाचे शब्द होते. यापूर्वी आपले अस्तित्व टिकविण्यासाठी व्यक्तींना, समूहांना, राष्ट्रांना नवनवीन ज्ञान आत्मसात करण्यासाठी पूर्वी कधीही नव्हती एवढी नितांत आवश्यकता आजच्या आधुनिक युगात किंवा काळामध्ये भासत आहे. त्यामुळे व्यक्तीच्या, समूहाच्या, राष्ट्रांच्या आणि एकूणच मानवी समाजाच्या अस्तित्वासाठीचा ज्ञान, विकासासाठी ज्ञान आणि आत्मसन्मानासाठी ज्ञान अशी ज्ञानाची त्रिसूची आजच्या शतकांमध्ये निर्माण झालेली आहे असे लेखकांना वाटते. याच्यामधला प्रश्न दुसरा आहे, खालील प्रश्नांची उत्तरे 150 वाक्यात लिहा. सर्वात पहिला प्रश्न हा 50 शब्दांचा होता. आता हे जे आहे ते 150 शब्दात आपल्याला लिहायचं आहे. पहिला प्रश्न इथे विचारलेला आहे, लेखक विवेक सावंत यांनी ज्ञानप्रधान अवस्थेचे वेगळेपण कशा प्रकारे व्यक्त केलेले आहे? लेखक विवेक सावंत यांनी त्यांच्या ज्ञानयुगातील नेतृत्व या लेखामध्ये भविष्यातील नेतृत्व कसे असावे याचा बोध घेतलेला दिसतो. आपल्या देशातील परिस्थिती, भूत, वर्तमान, भविष्यकाळ यांविषयी लेखन करताना दिसून येते, चर्चा करताना दिसत आहे. मानवी समाज हा प्राचीन काळातील शेती, उद्योग, माहितीतून आता ज्ञानप्रधान अवस्थेकडे वाटचाल करताना आपल्याला दिसून येतो. लेखक आपल्या याच्यामध्ये मत मांडतात की लेखकाच्या मते समकालीन जीवन व्यवहारात नव्या कर्मशील ज्ञानाला महत्त्व प्रदान झालेले आहे. आपल्या देशातील बिन डिजिटल विषमतेची दरी बुजून त्यामध्ये आधुनिक, दारिद्र्यमुक्त व ज्ञानधिष्ठित समाजाची निर्मिती व्हावी यासाठी लेखकांनी वरील स्वरूपात योगदान दिल्याचे दिसते. त्याच्या कामगिरीकरिता त्यांना अनेक मानाचे पुरस्कार मिळालेले दिसतात. लेखक येथे सांगतात की गेले अनेक वर्षी मानवी समाज हा शेतीप्रधान, उद्योगप्रधान आहे आणि माहितीप्रधान अवस्थेमधून पुढे वाटचाल करत आहे. आपण आता ज्ञानप्रधान अवस्थेत प्रवास करत आहोत. शेतीप्रधान, उद्योगप्रधान व माहितीप्रधान या अवस्थेमध्ये ज्ञानप्रधान जी अवस्था आहे ही वेगळी आहे. पूर्वीच्या अवस्थेमध्ये मानव समाजातील समाजतज्ञ नव्हता. त्यावेळेस त्यांनी सांगितलेले आहे की बऱ्याचशा गोष्टी ह्या आपल्या वापरात नव्हत्या, परंतु त्यांच्या जीवनाला मध्यवर्ती स्वरूपात ज्ञानाचा उपयोग नव्हता. मध्यवर्ती स्थानामध्ये निसर्ग संपत्ती, खनिजे, कच्चा माल, ऊर्जा, जमीन, प्राण्यांचे, माणसांचे शारीरिक श्रम, आर्थिक भांडवल ही माहितीही त्यावेळेस इथे नव्हती. तर स्वस्तात प्रक्रिया करण्याची क्षमता याची माहिती त्यांनी दिलेली आहे. परंतु आजच्या आधुनिक काळामध्ये या सर्वांपेक्षा ज्ञानाचा अतिशय महत्त्वाचा उपयोग इथे झालेला दिसून येतो. त्यामध्ये जमीन, कच्चा माल, ऊर्जा, माणसाचे आणि जनावरांचे शारीरिक श्रम, आर्थिक भांडवल या सर्वांचा जो आहे तो संस्थांच्या मालकीचा किंवा उपलब्ध असल्याशिवाय स्वतःच्या समाजाचा विकास कधीही घडू शकत नाही. यामध्ये कोणत्याही वस्तूचे किंवा सेवेचे मूल्य ज्ञानाच्या मूल्यापेक्षा जास्त असते. परंतु आता मात्र ज्ञानाधिष्ठ वस्तूंचे किंवा सेवेचे मूल्य ज्ञानाच्या मूल्यांपेक्षा जास्त होते. परंतु आता मात्र ज्ञानाधिष्ठ समाज यावर भर असलेल्या दिसून येतो. प्रथम शेती उत्पादनाचा, त्यानंतर उद्योगाचा, उत्पादनांचा आणि त्यानंतर कालांतराने माहितीपर आधारित सेवा क्षेत्रांचा वाटा समाजामध्ये वाढत असल्याचा दिसून येतो. आता पुढे आजच्या आधुनिक युगामध्ये 21व्या शतकापासून मात्र नव्या कर्मशील ज्ञानाचा अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झालेले दिसून येते. या शतकामध्ये निसर्ग संपत्ती, खनिजे, कच्चा माल, ऊर्जा, जमीन, शारीरिक श्रम असे करणारी मोठी प्रशिक्षित लोकसंख्या, आर्थिक भांडवल या गोष्टी पुरेशा नसून केवळ ज्ञान व बुद्धीच्या बळावर आपण समाज व देश विलक्षण स्वरूपाचा विकास करताना आपल्याला दिसून येतात.
अशा प्रकारे थोडक्यात आजचा समाज हा ज्ञानाधिष्ठित उद्योग, ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्था व ज्ञानाधिष्ठित समाज या त्रिसूत्रांवर आधारित आहे असे लेखक येथे सांगत असल्याचे दिसून येते। यातला प्रश्न दुसरा आहे, खाजगी क्षेत्रातील उद्योगांविषयी लेखक विवेक सावंत यांनी कोणते मत व्यक्त केलेले आहे? आता लेखक विवेक सावंत यांनी ज्ञानयुगातील नेतृत्व या लेखामार्फत भविष्यातील नेतृत्वाचा वेध घेतलेला इथे दिसून येतो। यामध्ये देशातील भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळ या विषयांची चिकित्सा लेखक करताना दिसतात। आजचा समाज जो आहे तो समाज एक प्रकारचा अधिष्ठित किंवा सामाजिक अधिष्ठित बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात शासकीय क्षेत्र, खाजगी क्षेत्र आणि सामाजिक क्षेत्र यांचे महत्त्वाचे योगदान येथे असल्याचे गरजेचे आहे। पुढे त्यांनी ज्ञानाधिष्ठ समाजात ज्ञान, शासकीय क्षेत्र, खाजगी क्षेत्र व सामाजिक क्षेत्र यांची भागीदारी टिकविणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे लेखकाचे मत आहे। सन 2023 मधील न्यायोचित नेतृत्वासमोरील हे एक महत्त्वाचे आव्हान असल्याचे दिसून येते। याकरिता आपल्याला या तिन्ही क्षेत्रातील कामगिरी पाहणे गरजेचे आहे। शासकीय यंत्रणेमध्ये प्रभावी नेतृत्व, विश्वसनीयता आणि लोकाभिमुखता या गुणांची प्रभावीरित्या काम होऊ शकते। अनेक अडचणींमुळे मार्ग काढण्यासाठी शासनाचा यामध्ये सहभाग होणे आवश्यक असते। शासकीय क्षेत्रांकडून दूरगामी नियोजन क्षमता, कायदेशीरपणा, पारदर्शकपणा, अर्थसंकल्पीय तरतूद व राजकीय इच्छाशक्ती या आणि अशा अनेक बाबींचा श्रेयस्कर आणि अनपेक्षितरित्या सोडवलेल्या जातात। परंतु शासकीय दप्तर दिरंगाई, पुढाकार घेऊन काम करणे न करणे, काम करण्यापेक्षा सांगकामी व कामसांगे याची गर्दी आज शासकीय क्षेत्रामध्ये अधिक आढळून येते। कोणत्याही कामात विलंब, कार्यपूर्तीपेक्षा कार्यपद्धतीला, कार्यप्रणालीला दिले जाणारे अवास्तव महत्त्व यामुळे आज शासकीय क्षेत्र काही प्रमाणात मागे पडलेले दिसून येते। आता काटकसरीचा हा अभाव, पैशाची उधळपट्टी, सर्वंकष नियंत्रण यामधून या शासकीय क्षेत्रात भ्रष्टाचार असलेला आपल्याला दिसून येतो। आता खाजगी क्षेत्राबाबत आपले मत व्यक्त करताना लेखक सांगतात की खाजगी क्षेत्रात उद्यमशीलता आणि प्रयोगशीलता ही महत्त्वाची असते। खाजगी क्षेत्रामध्ये महत्त्वाकांक्षेपोटी पुढाकार घेण्याकडे सर्वात जास्त कल असतो। ग्राहक महत्त्वाचा असल्यामुळे त्यांच्याशी संवाद साधण्याचे कौशल्य खाजगी क्षेत्रात असल्याने दिसून येते। संधीचे सोने करण्याची चपळता, कमी वेळेत उद्दिष्टपूर्तीसाठी लागणारी एकाग्रता, व्यावसायिकता आणि कार्यक्षमता ही खाजगी कमी आणि या क्षेत्रामध्ये अधिक प्रमाणात आढळून येते। जोखीम स्वीकारण्याची, धाडस करण्याची जिद्द आणि बाजारपेठ या सर्वांचा समावेश इथं होतो। यामध्ये माफक नफ्यासह आर्थिक आत्मनिर्भरसना या सर्व गोष्टीतून जाण्याची पक्की जाण ही खाजगी क्षेत्रातील कार्य करणाऱ्या लोकांमध्ये असते। यामध्ये स्वतः असे सांगतात की ते पुढे म्हणतात की सबब न सांगता येणाऱ्या अडचणीवर मात करून ग्राहकाला वेळेच्या वेळी आपले उत्पादन किंवा सेवा देण्यासाठी खाजगी क्षेत्र नेहमीच तयार असते। यामध्ये त्यांनी सांगितले की शासकीय व खाजगी क्षेत्रानंतर लेखकाने सामाजिक क्षेत्रात असणाऱ्या अनेक बाबींकडे वाचकांचे लक्ष वेधलेले आहे। त्यामध्ये ते म्हणतात की सामाजिक क्षेत्रात असलेल्या दुर्लक्षित व अनेक अशा वंचित असलेल्या, उपेक्षित असलेले किंवा व्यवस्थापित, पीडित, शोषित, गरीब तसेच दुर्बल अशा समाजाच्या घटकांच्या वास्तवतेकडे लक्ष देताना लेखक म्हणतात या समाजातील घटकांचा त्यांच्या हितांकरिता किंवा समाज परिवर्तनाचा मार्ग खुला असणे गरजेचे असते। आज आर्थिक व सामाजिक विकासाचा ध्यान घेत असताना सामाजिक क्षेत्रातील दुर्लक्षित घटकांकडे लक्ष वेधणे महत्त्वाचे असते। पुढे ते म्हणतात केवळ दान आणि दया यांच्या प्रेरणेने कोट्यवधी भारतीय गरिबांना न्याय मिळेल असेही बोलणे लेखकाला भाबडेपणाचे वाटते। मूल्यनिष्ठा, त्याग, सेवावृत्ती, संपत्ती आणि प्रसंगी संघर्ष करण्याची तयारी ठेवणे व सामाजिक क्षेत्रातील अनेक समस्या या दूर करता येतात
असे आपले मत लेखक प्रतिपादन करतात. एकूणच त्या 3 क्षेत्रातील नको असलेल्या गोष्टी टाळता येणं आवश्यक व या गोष्टींचा समावेश समाजामध्ये झालेला आपल्याला किंवा देशात भारताचे जे नाव आहे असे अनेक अर्थांचे सार्थ होऊ शकते असे लेखकाला वाटते. त्यामुळे ज्ञानयुगातील नेतृत्वासमोर असणारे शासकीय, खाजगी व सामाजिक क्षेत्रातील हे आव्हान आज सर्वांनी स्वीकारले महत्त्वाचे आहे असे लेखकांचे मत इथे आपल्याला दिसून येते. यामधला तिसरा प्रश्न आहे, लेखक विवेक सावंत यांच्या कार्याचा आढावा घ्या. आता यामध्ये लेखक विवेक सावंत यांनी कोणतं काम केलेले आहे तर ज्ञान महामंडळाचे महत्त्वाचे MKCL 2001 या स्थापन वर्षापासून व्यवस्थापकीय संचालन म्हणून हे या पदावर कार्यरत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र ज्ञान महामंडळ कंपनीचे आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शैक्षणिक परिवर्तन घडवून आणण्याचे कार्य हे केवळ महाराष्ट्रात नाही तर देशात तर परदेशातही विस्तारलेले दिसून येते. त्यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या MSCIT या आंतरराष्ट्रीय दर्जाचा जो काही परिपूर्वक संगणक साक्षरता अभ्यासक्रम आहे तो आजच्या महाराष्ट्रातल्या 1,25,00,000 विद्यार्थ्यांचे पूर्ण केलेला दिसून येतो. त्यांचा हा एक प्रकारे एक विलक्षणीय जागतिक असा विक्रम असल्याचे दिसते. श्री विवेक सावंत यांनी MKCLच्या धर्तीवर विविध राज्य शासनाशी भागीदारी करून राजस्थानासाठी RKCL, OKCL, हरियाणासाठी HKCL या कंपनीची स्थापना त्यांनी केलेली आहे. जगातील 157 देशातील विद्यार्थी MKCLच्या विविध ई-लर्निंग अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण घेत असल्याचे दिसून येते. महाराष्ट्र ज्ञान महामंडळात म्हणजेच MKCLची स्थापना होण्यापूर्वी विवेक सावंत हे सुमारे 12 वर्ष संस्थेमध्ये संशोधनाचे व तंत्रज्ञान निर्मितीचे कार्य तसेच प्रगत संगणक प्रशिक्षण कार्यक्रमाचे नेतृत्व करत होते. अमेरिकेने जेव्हा 1986 मध्ये भारताला महासंगणकाचे अर्थात सुपर कॉम्प्युटरचे तंत्रज्ञान नाकारले असता त्या संशोधकांनी आपल्या भारतामध्ये परम महासंगणक बनवला. आता त्या संशोधकांच्या आणि तंत्रज्ञानाच्या गटामध्ये लेखक विवेक सावंत अग्रभागी आहे. केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या धोरण निश्चिती समितीवर तसेच विद्यापीठाच्या तज्ज्ञ समित्यांवरही त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडल्याचे दिसून येते. यामध्ये आपण आपल्या भारताच्या विषमतेची दरी बुजून त्यात एक आधुनिक, दारिद्र्यमुक्त व ज्ञानधिष्ठित समाजाची निर्मिती व्हावी यासाठी लेखक विवेक सावंत यांनी भरीव स्वरूपात कार्य केल्याने दिसून येते. गेल्या अनेक वर्षांमध्ये त्यांना अनेक मानाचे पुरस्कार पण इथे मिळालेले दिसून येतात. समाजाच्या सर्व स्तरावरून आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार, शासकीय किंवा शास्त्रातील पायावरील शिक्षण, रचनावादी व सृजनशील शालेय शिक्षण, रोजगारभिमुख कौशल्य विकास तसेच महात्मा गांधींचा तालमीवर आधारित व विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवणारे उच्च शिक्षण आणि ज्ञानधिष्ठित समाज परिवर्तन हे त्यांच्या अभ्यासांचे व संशोधनाचे व त्यांच्या कार्याचे केंद्रबिंदू असल्याचे आपल्याला दिसून येते. एकूणच विवेक सावंत यांनी आपल्या कार्यातून ज्ञानधिष्ठित उद्योग, ज्ञानधिष्ठित अर्थव्यवस्था व ज्ञानधिष्ठित समाज अस्तित्वात यावा याकरिता पराकोटीचे प्रयत्न केल्याचे दिसून येते. यातला प्रश्न तिसरा आहे, खालील प्रश्नांची उत्तरे 300 शब्दामध्ये द्या. हा जो पुढील प्रश्न आहे हा प्रश्न जरा थोडासा सविस्तर आहे, मोठा आहे. हा आपण पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. आता आपण लेखक विवेक सावंत यांची कार्याचा आढावा बघितलेला आहे. खाजगी क्षेत्रामध्ये उद्योगविषयक लेखक सावंत यांचे कोणते मत आहे तो प्रश्न अभ्यासलेला आहे. असे अनेक छोटे मोठे प्रश्न आज आपण अभ्यासलेले आहेत. तर तुम्ही व्यवस्थित वाचायचे आहेत, समजून घ्यायचे आहेत आणि तुम्ही सुद्धा त्याचं पुस्तकामध्ये त्या धड्याचं वाचन करून याची जेवढी काही स्वाध्याय तुम्हाला मी दिलेली आहे ती तुम्ही तुमच्या मराठीच्या नोटबुकमध्ये लिहायची आहे. धन्यवाद.